बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारण एप्रिल महिन्यामध्ये काही प्रमाणात थोडंफार नुकसान झालं, मे महिन्यामध्ये काही थोडंफार नुकसान झालं आणि जून आणि जुलै, जूनमध्ये विशेषतः जूनमध्ये पण झालं आणि जुलैमध्ये झालं। यामध्ये साधारण मेहकर तालुका, लोणार तालुका, सिंदखेड राजाचा काही थोडासा भाग आणि चिखलीची काही एक 4-2 गावं अशा पद्धतीनं एकूण नुकसान जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। काही मंडळांमध्ये नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आता 31 मे पर्यंतची मदत त्या संदर्भातला जार इश्यू केलेला आहे। साधारण मला वाटतं तो आकडा 15-16 कोटीच्या आसपासचा आकडा मे पर्यंतच्या मदतीचा आहे। तो जार आम्ही इश्यू केला आहे, बुलढाणा जिल्ह्याचा सांगतोय मी, राज्याचं सांगत। आणि या संदर्भात आता KYCचं सगळं हे सुद्धा सुरू केलेलं आहे। आणि आता जून आणि जुलैमध्ये जे नुकसान झालं की ज्याची पाहणी मी आज केली, या संदर्भामध्ये सुद्धा आता पंचनामे हे अंतिम पातळीवर आहेत। मग लोकांच्या घरांचं झालेलं नुकसान असेल, काही घरं अंशतः पडली असतील, काही पूर्णतः पडली असतील, काही जनावरं दगावली असतील, काही माणसं दगावली असतील, कोणाच्या घरातल्या भांड्यांचं नुकसान, कोणाच्या दुकानांचं नुकसान किंवा एखाद्या झोपडी एखाद्याची यामध्ये पूर्णपणानं नुकसान झालं असेल, अशा लोकांना आम्ही उणे प्राधिकारखाली त्या ठिकाणी निधीचं वितरण करायला सुरुवात केली। जे काही उर्वरित काही ठिकाणी राहिले त्या संबंधित आता सगळे तहसीलदार होते आजच्या बैठकीला, सगळे SDO होते, त्यामुळं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना एवढ्या आठवड्यामध्ये ही सगळी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे अशा पद्धतीचा बैठकीत निर्णय झालेला आहे। मुळामध्ये घरांना असणारी मदत ही पूर्वी राज्य सरकारकडे प्रस्ताव यायचे आणि राज्य सरकार घरांच्या पडझडीला मदत करायची, परंतु आता तोही अधिकार मी पुणे प्राधिकारखाली कलेक्टरना देऊन टाकलेला आहे। त्यामुळं आता फक्त शेतीचं नुकसान आणि जमिनीचं नुकसान एवढी मदत फक्त राज्य शासनाकडे वर ते पंचनामे येतील, बाकी सगळ्या मदती या कलेक्टरच्या स्तरावर देण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। आणि लवकरात लवकर आता हे पंचनामे पूर्ण होऊन येतील। हे पंचनामे पूर्ण होऊन आले की निश्चितपणानं जून आणि जुलै आणि मागची म्हणजे मागचा जो जार आम्ही इश्यू केलेला आहे त्या पद्धतीनं यामध्ये ज्या शेतकऱ्यांवर ही आपत्ती आली त्यांना ही मदत निश्चितपणानं केली जाईल। लोणार सरोवराची आपण पाहणी केलेली आहे। खरं तर लोणार सरोवरामध्ये आत्महत्या केलेली आहे। दिवसाला राज्यात 13 शेतकरी एका दिवसाला आत्महत्या करत असल्याची आकडेवारी समोर आली। शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी काय नेमकी धोरणं येण्याची शक्यता आहे? नाही, मुळामध्ये शेतकरी आत्महत्या या राज्यामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये होणं हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना आहे। मुळामध्ये शेतकरी हतबल का होतो असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न आहे। मग कधी नैसर्गिक आपत्ती असते, म्हणजे त्यामध्ये अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल किंवा काही ठिकाणी कर्जबाजारी शेतकरी झाला, अपेक्षित उत्पन्न नाही निघालं, असे काही अनेक कारणं आहेत। आणि ह्या ज्या आत्महत्या घडत आहेत यामध्ये निश्चितपणानं काही गोष्टी म्हणजे त्यामध्ये खऱ्या पण आहेत। आणि जे प्रकरणं यामधली पडताळणी होते, विशेषतः पहिली पडताळणी तालुका स्तरावर होते, त्यानंतर कलेक्टरच्या स्तरावर त्याची अंतिम पडताळणी होते आणि मग मृत्यू कशामुळे झाला हे डिक्लेअर होतं। यामध्ये जे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत यांना मदत करण्याची भूमिका ही शासनाची आत्तापर्यंत राहिलेली आहे। या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं, त्यांना मानसिकदृष्ट्या त्यांना खंबीर करण्याच्या संदर्भात सुद्धा काही प्रयोग शासन या निमित्तानं करते। आणि आपलं जे अमरावतीचं कृषी विद्यापीठ आहे, अकोल्याचं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,
याच्या माध्यमातून सुद्धा आणि त्यांच्या नावाला अनुसरून सुद्धा एक आम्ही त्या ठिकाणी एक मंडळ स्थापन केलेलं आहे. त्या अनुषंगानं काही विविध प्रकारच्या योजना आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याकरता निश्चितपणानं प्रयत्नशील शासन त्या ठिकाणी या संदर्भात प्रयत्न केला. कृषी मंत्र्यांच्या खरं त्याची जैवविविधता धोक्यात आलेली आहे, काही सूचना देण्यात आली नाही. मुळामध्ये माझा पहिलाच प्रसंग, मी पालकमंत्री झालो, परंतु माझा हा पहिलाच प्रसंग खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. बुलढाणा जिल्ह्याच्याच नव्हे तर या देशाच्या, या राज्याच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे की जागतिक वारसा स्थळ असलेला लोणार तलाव म्हणजे लोणार सरोवर हे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये आहे. आणि मलाही बघितल्यानंतर खूप समाधान, आनंद वाटला की निसर्गाची एवढी मोठी किमया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितपणानं या संदर्भामध्ये कलेक्टर असतील, आमच्या फॉरेस्टचे DFO होत्या मॅडम किंवा बाकी अधिकारी, या संदर्भामध्ये काही आमची चर्चा झाली. तिथं काही आपल्याला पर्यटन वाढीच्या दृष्टीनं म्हणजे पोल्युशन तर त्या ठिकाणचं थांबणं हा विषय महत्त्वाचा आहेच, परंतु त्याच्याबरोबर सुद्धा त्या ठिकाणचं पर्यटन वाढीच्या संदर्भामध्ये आपल्याला अधिकचं काय करता येईल. मग पॅराग्लायडिंग तिथं करता येईल का, किंवा अन्य काही तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं रोपवे आपल्याला त्या ठिकाणी करता येईल का. मी या विभागाचे, पर्यटन विभागाचे सचिव पाटणे साहेब यांच्याशी सुद्धा कलेक्टर साहेब गाडीमध्ये होते, आमची चर्चा झाली आणि त्यांच्याशी सुद्धा फोनवर या संदर्भामध्ये बोललो आहे. आणि त्या पद्धतीनं आपण आता या लोणारच्या परिसरामध्ये अधिकाधिक पर्यटक कसा येईल आणि अधिकाधिक पर्यटकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद कसा, त्याचा आस्वाद घेता येईल या संदर्भातले प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये निश्चितपणानं करणार आहे. आणि त्या सरोवराचं जे पावित्र्य आहे, त्या पाण्याची जी स्वच्छता आहे, ती सुद्धा राहण्याच्या संदर्भातली भूमिका ही जिल्हा प्रशासनाची निश्चितपणात आहे. समृद्धी महामार्गालगतच्या स्मार्ट सिटी केंद्र जे आहे नवनगरीच्या संदर्भामध्ये आजही आमचा विषय झाला. विशेषतः मला म्हणजे मी या संदर्भामध्ये पत्र मागेही मी दिलेलं आहे CM साहेबांना. आता त्यांची वेळ घेऊन या संदर्भामध्ये CM साहेबांना आम्ही विनंती करणार आहे की बाबा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे नवनगरांचा प्रस्ताव आहे या संदर्भामध्ये आपण लवकरात लवकर भूमिका घेऊन त्याची कार्यवाही व्हावी या संदर्भात विनंती केली जाईल. साहेबांचे खाते बदल करण्यात आला आणि त्यामुळे त्यांना जे क्रीडा खातं देण्यात आलं आहे त्याच्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते सभागृहामध्ये चांगले पत्त्याचा खेळ खेळतात, त्याच्यामुळे त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं. काय होतं, हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते विरोधक आहेत, महायुतीचे विरोधक आहेत आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख असल्यामुळं त्यांना हे असं बोललंच पाहिजे. ते जर असं नाही बोलले तर लोकांचं लक्ष कसं त्यांच्याकडे वेधलं जाणार. त्यामुळं ते काय बोलले याला मी काही फार महत्त्व देत नाही. छगन भुजबळ असं म्हणतात की अजितदादा कृषी खातं द्यायला मला आग्रही होते, मला देण्यासाठी. नाही, आता तो विषय काही मला माहित नाही, त्याच्यावर मी काय. तुम्हाला काय वाटतं, कृषी खातं त्यांना दिलं चांगला न्याय देऊ शकते शेतकऱ्यांना? नाही, मला काहीच माहित नाही. तुम्ही हे पहिल्यांदा मी ऐकतोय, म्हणजे तुम्हाला या आतल्या गोष्टी ज्या मलाही माहित नाही त्या तुम्हाला कशा कळतात हेच मला आश्चर्य वाटतं.